नमस्कार. पुण्यामध्ये छत्रपतींच्या राज्याचं रक्षण करणाऱ्या आणि चालविणाऱ्या पेशव्यांनी स्वतःसाठी घर नव्हतं म्हणून दीर्घ काळानंतर एक घर बांधायचं ठरवलं. मला वाटतं बाजीरावांच्या काळात या घराचं बांधकाम पहिल्या पूर्ण झालं आणि पुढे काही पिढ्यानंतर या शनिवार वाड्यात एक भयंकर घटना घडली. धचा म झाला आणि गारद्यांनी घात केला. आपल्याच माणसाच्या अंगावर गारदी घालण्यात आले. हे गारदी जेव्हा नारायणास मारण्यासाठी गेले तेव्हा नारायणाने म्हणजे नारायणराव पेशव्यांनी एक जोरदार आवाज केला म्हणे. तो आवाज होता, काका गारदी मारायला आलेत, मला वाचवा. आणि तो काका मला वाचवा हा आवाज आजही शनिवार वाड्यात घुमतो, अशी अफवा देखील अनेकांनी पसरवली. आवाज घुमतो की नाही मला माहित नाही, पण काका मला वाचवा हा शब्द मात्र मराठीत रूढ झाला. आपल्याच माणसांनी गारद्यांना सामील होऊन घोटाळा केला की काका मला वाचवा हा आवाज येतो. पुढे पुढे काळ बदलला. पुतण्याच्या अंगावर गारदी घालणारा काका इतिहास जमा झाला आणि पुढे आता काकांनाच पुतण्यापासून वाचवा असं म्हणण्याची वेळ आली. आता कदाचित पुण्यातल्या शनिवार वाड्यातला काका मला वाचवा हा आवाज मंद मंद होत बंद झाला असेल, पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील पुतण्यांमुळे काकांना वाचवा असा आवाज आता नव्याने बुलंद होण्याची शक्यता आहे. नवं प्रकरण चाललंय. आपल्या काकांच्या मृत्यूवरून अकांड तांडव करणारा पुतण्या बघितला आणि काकांचा मृत्यू हा घातपातच होता हे सिद्ध करण्याच्या नादामध्ये जे काही चाललंय ते भयंकर आहे. एवढंच नाही तर काकांच्या नादानादात आपल्या काकूलाही नको ते बोल लावणारा पुतण्या बघितला की आता काकांनाच वाचवा अशी नवी हाक मारावी लागते. काकूंसोबत लोकांनी कसं वागलं पाहिजे, काकूंचा पक्ष कसा चालला पाहिजे याची सूचना संबंध नसताना हा धटिंगन देतोय. म्हणजे काय, तर काकांच्या पश्चात काकांचा पक्ष आपल्याला मिळायला हवा होता, तो मिळाला नाही म्हणून या धटिंगनाचा गदारोळ सुरू आहे. काकाच्या पक्षाला खरं तर आणि काकांना सुद्धा आता या माणसापासूनच वाचविण्याची आवश्यकता आहे. तुमच्या लक्षात येत असेल मला कोणाविषयी बोलायचं. मी काही एवढा आता काकांना वाचवा हा शब्द एवढ्याच एका ह्याच्यावरून सांगतो याच्यातला भाग नाही. ही परंपरा जुनी आहे. ज्या काकांच्या मृत्यूनंतर हा पुतण्या गोंधळ घालतोय तसा हा काका कोणाचा तरी पुतण्या होते आणि त्यांचे काका मोठे साहेब होते. या मोठ्या साहेबांनी आपल्या पुतण्याकडे एवढं दुर्लक्ष केलं की या मोठ्या काकाच्या मोठ्या पुतण्याने काकांचा पक्षच फोडला. आणि हा पक्ष फोडल्यानंतर काकांचा पक्ष आपल्याकडे नावावर करून घेतला, चिन्ह आपल्या नावावर करून घेतलं, काकाचं अध्यक्षपद आपल्या नावावर करून घेतलं आणि पुतण्यापासून काकाला वाचवा असं म्हणायची वेळ आली. आधी काकांना मुतण्यापासून वाचवण्याची वेळ होती, आता त्याच काकांना त्यांच्या काकाच्या पुतण्यापासून वाचवण्याची वेळ आली होती. धरण, भरणे, सोलापूरचा माणूस, लक्षात आला असेल तुमच्या मला काय म्हणायचंय ते. धरणात पाणी नाही तर मग काय, हे सगळं त्या त्या काकांचं घडत होतं. ते काका गेले आणि मरणानंतर वैर संपतं, त्यामुळं ते वैर संपलं. महाराष्ट्रानेही त्यांच्या अनेक गोष्टींना पोटात घेत एक कामाचा माणूस गेला, काही दोषात सगट स्वीकारलं, गुणांच्या सगट स्वीकारलं, पण या काकाला आता पुतण्यापासून वाचवण्याची गरज आहे. म्हणजे पहिला पुतण्या आणि पहिले काका आपण बघितले, आता पुढच्या पुतण्यांकडून पुढच्या काकांच्याकडे बघायला पाहिजे. आता ही नावं तुम्हाला कळली असतील. पहिला धटिंगण पुतण्या म्हणजे रोहित पवार, ज्यांनी आपल्या अजित पवारांच्या मृत्यूचं भांडवल केलं आणि त्यातून काकांचा पक्ष आपल्या ताब्यात पुन्हा येतो का हे बघितलं. जमलं नाही, थैथयाट चालू आहे. शरद पवार आणि अजित पवार हेही असंच काका पुतण्यांचं नातं. अजित पवारांनी काकांना धोबीपछाड दिला. जरा पुढे जाऊ. याच्या आधी एका
पुतण्याने आपल्याच काकाला चांगलाच धोबीपछाड दिला होता आणि तो पुतण्या म्हणजे धनंजय मुंडे. मागच्या काही कार्यकाळामध्ये निवडणुकांच्या काळात धनंजय मुंडे भाषणं करायचे. त्यांच्या भाषणातील उदाहरणं फार मस्त होती हां. देवाच्या दरबारात म्हणे प्रत्येक माणसाचं एक घड्याळ असतं आणि माणूस एकदा खोटं बोलला, की ते घड्याळ एक काटा पुढे सरकतं असं पटकन. मग स्वर्गात गेल्यावर प्रत्येकाची घड्याळं दिसायला लागली. आमच्या काकाचं घड्याळ काही दिसलं नाही. धनंजय मुंडे भाषण करायचे. आमच्या काकाचं घड्याळ काही दिसलं नाही. मग लोकांनी देवाला विचारलं, "अहो, गोपीनाथ मुंडेंचं घड्याळ कुठं आहे?" तेव्हा देवानी छताकडे बोट दाखवलं. म्हणाले, "आम्ही ते घड्याळ, घड्याळ म्हणून नाही, तर फॅन म्हणून वापरतो. कारण ते गर, 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 गर फिरतं. कारण गोपीनाथ मुंडे खोटं बोलत होते." हा आरोप धनंजय मुंडे करायचे. ऑलिम्पिकमध्ये खोटं बोलण्याची स्पर्धा ठेवली, तर गोपीनाथ मुंडेंना नक्की बक्षीस मिळेल, असा दावा धनंजय मुंडेंचा असायचा. या धनंजय मुंडेंनी परळीच्या नगरपालिकेत पहिल्यांदा मुंडेंना धक्का देत नगरपालिका आपल्या ताब्यात घेतली आणि पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याच गोपीनाथ मुंडेंच्या जन्मतारखेबाबतचे वाद सुद्धा धनंजय मुंडेंचा दाखला देऊन अजित पवार आणि शरद पवार यांनी उभे केले होते. गोपीनाथ मुंडेंची कशी दीनवाणी अवस्था झाली आहे, हे शरद पवार सांगत होते. ज्या गोपीनाथ मुंडेंनी धनंजय मुंडेंना मोठा केला, त्या धनंजय मुंडेंनी शरद पवारांचा हात हाती घेतला होता. मला आठवतंय, जयसिंगराव गायकवाडांचा बीडमध्ये प्रवेश होता आणि त्या लॉ कॉलेजच्या मैदानावर शरद पवारांनी सभा घेऊन आपल्या बहिणीचा पदर कुठे बांधला, अशी टीका प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंवर केली होती. हे अजून एक पुतणे ज्यांनी आपल्या काकाला जिवंतपणी खूप त्रास दिला आणि मेल्यावर काकांचं प्रेम इतकं भरून आलं, की आता ते एकत्र आहेत. असो. यापेक्षाही काही भयंकर पुतणे आणि काका महाराष्ट्राने बघितलेले आहेत. त्यात अग्रभागावर नाव येईल ते बाळासाहेब काकांचं आणि राज पुतणे साहेबांचं. आपल्या काकांनी पक्षात घेतलेले निर्णय पटले नाहीत म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा नवा पक्ष स्थापन केला आणि काकाच्या लेकराला जमेल तिथे कापायचं काम सुरू केलं. जमलं नाही हा भाग वेगळा, पण काकाच्या हयातीत कधीच पक्ष जॉईन केला नाही. उलट काकाच्या मृत्यूनंतर काकाच्या पोराला म्हणजे आपल्या चुलत भावाला जेवढा त्रास देता येईल तेवढा दिला. उद्धवचं राज्य आलंय की उद्धववर राज्य आलंय. अनेक भाषणं येतो, अनेक भाषणं. किती उदाहरणं सांगायची. उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंनी ठासलेली. पण आपल्या हाती काहीच लागत नाही हे लक्षात आल्यावर ज्यांच्या इशाऱ्यावर आधी आपण काम करत होतो त्यांना शिव्या घालत पुन्हा एकदा तुझ्या गळा माझ्या गळा म्हणत हे भावाच्या जवळ जाऊन बसले. पण काकांना धोका द्यायचा तो दिला होताच. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, शरद पवार आणि आता अजित पवार या काकांना त्यांच्या पुतण्यापासून वाचवा असं म्हणण्याचीच वेळ आलेली आहे. तुम्हाला काय वाटतंय नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धर्मजागृतीचा विधायक बुरुज